अनिल काका गायकवाड युवा मंच संघाचे ओनर आदरणीय अनिल काका गायकवाड, किरण शेठ पवार शिवतांडव वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत. अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघाचे ओनर आदरणीय अविनाश अण्णा मोडक, त्याचप्रमाणे अमोलदादा गायकवाड युवा मंच अमोलदादा गायकवाड यांच्या मालकीचा संघ झुंजार फायटर्स सागरजी मोडक यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. विजयभाऊ गायकवाड युवा मंच विजयजी गायकवाड यांच्या मालकीचा संघ अनिलदादा मोडक 11 अनिलजी मोडक यांच्या मालकीचा संघ आपण पाहिला. प्रतिदादा कुंजीर युवा मंच प्रतिदादा कुंजीर यांच्या मालकीचा संघ, तर हरिश्चंद्र साबळे युवा मंच पहिलवान हरिश्चंद्र साबळे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिला. तर चक्रधर फायटर शरद शेठ मोडक यांच्या मालकत्वामध्ये असणारा हा संघ, अर्थात तब्बल 10 संघ मालकांनी घेतलेलं संघ मालकत्व, त्यानंतर ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि मानाची स्पर्धा या मैदानावरती आपण संपन्न होताना पाहतोय. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहे आदरणीय निलेश शेठ आंबेकर, त्याचप्रमाणे आदरणीय अनिल काका गायकवाड याही मान्यवरांचं आगमन स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. सलामीची जोडी दाखल झाली आहे. साकर मोरे स्ट्राईकच्या दिशेने आहे, नॉन स्ट्राईकला प्रयाग कुदळे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. आदित्य आंधळे पहिल्या क्रमांकाचं षटक हातात आहेत. पंचांकडे हलकसं अपील होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. झेल टिपलाय, बडी मछली तेरे पास कोई और रास्ता है? विशेष सहकार्य आणि गावातील खेळाडू खेळत आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली. आदर्श डेव्हलपरचे असणारे सर्व आदरणीय अनिल काका गायकवाड, सागर शेठ मोडक झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष, पुरंदर केसरी आदरणीय हरिश्चंद्रजी साबळे, आदरणीय पप्पू शेठ चौधरी, आदरणीय अविनाश अण्णा मोडक, आदरणीय अमोलदादा गायकवाड यांच्या माध्यमातून खास करून सुरुची भोजन आमच्या सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी मेगा फायनल संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण संपन्न झाल्यानंतर आहे. खरं तर ह्या विशेष दातृत्व दात्यांचं देखील आम्ही पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. शून्यावरती पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. न्यू बॅटर सुहास गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय आणि षटकार आणि संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. इथे देखील आक्रमण बॅक टू बॅक, हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुहास गायकवाड ऑन फायर.
बॅक टू बॅक 2 षटकार सुहास यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत आणि धावफलकावरती 12 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. आक्रमण सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं शांत प्रकारचं पाहायला मिळालं, परंतु त्या पाठोपाठ सुहास गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर आक्रमणाला सुरुवात देखील होतीये. इथे देखील मोठा फटका खेळलाय, चेंडू उंच हवेमध्ये, टीट फॉर टॅट. बारा धावत संख्येवरती दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. हा देखील चेंडू इथे सुरेख लाजवाब आदित्य कमालीची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळाले. 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर अफलातून षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अक्षय मोडक अर्थात आबा गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतरच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल, नो बॉल अर्थात यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. त्यानंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे प्रयाग दिवाळी साजरी एकोणीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही करत असतील तर तिथे त्या चुकांची भरपाई करावीच लागणार. मॅच महत्त्वपूर्ण आहे. क्वालिफायर 1 जो विजय तो मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल. हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकवीस धावा षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने वाघाची धाड आणि फोड. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांसाठी देखील नामी संधी आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. अगदी सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल घ्या. 100 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय अनिल काका गायकवाड यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा शनोशनी आपण सातत्याने पाहत असतो. अगदी गावातील खेळाडूने चांगला खेळ करू द्या, शाबासकीची थाप गावातील मान्यवर अतिथी नक्कीच देताना पाहायला मिळतात. ग्रामस्थ मंडळी देताना पाहायला मिळतात. आणि तशाच प्रकारची रूपरेषा असणारी क्रिकेटची स्पर्धा पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग या मैदानावरती आपण संपन्न होताना पाहतोय.
27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फंबल होतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. 3 धावा येतील. 3 धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती 30 धावा आहेत. 30 या धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आज मात्र क्रिकेट रसिकांची आलूट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. खरं तर सातत्याने क्रिकेटवरती प्रेम करणारं गाव म्हणून आम्ही वडकी गावाकडे पाहतो. कारण बरेच आयोजनामध्ये जर पाहिलं गेलं तर क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. तशीच असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रथमतः ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आपण सर्वांनी पाहिली आहे. सुमित ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मोलजी आगमन आदरणीय नवनाथजी मोडक साहेबांचं शुभ आगमन होतंय. आदरणीय मस्कुशेठ मोडक आपणही स्पर्धेच्या निमित्ताने खास करून उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. 34 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये जारी असलेलं पाहायला मिळेल. एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील हलक्याच्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावेने समाधान. षटकं संपतील. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे. जो विजयी त्याला मात्र मेगा फायनलचं तिकीट. कोण निश्चित करणार मेगा फायनलचं तिकीट यासाठी असणारी महत्त्वपूर्ण मॅच आपण सर्वच जण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतील. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब शिवम मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख येताना पाहायला मिळतोय. डावकरे हाताचा गोलंदाज आहे आणि सातत्याने मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देणारा हा गोलंदाज म्हणून याची ख्याती. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे आणि इथे अगदी आपण पाहूया या स्टँडच्या पाठीमागे क्रिकेटमधली आत्महत्या. पस्तीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. शिवम. इथे देखील अगदी आपण पाहूया गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू आपलातून आलेत. अद्यापही ह्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. कमालीची गोलंदाजी शिवम. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. कॉटन बॉल विकेटची शिकार. फलंदाज बाद. सुमित गायकवाड. शिवम
विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. फेकी सुरेख तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 37 37 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू बॅकफूटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. फलंदाज होतोय बाद. सुमित गायकवाड देखील तंबूच्या आश्रय सुमितला मैदानाच्या आतमध्ये मिळाले. हे जीवनदान घातक करणार का? सुमित मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. सामना विजयी करायचा आहे. या दृष्टीने मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करावी लागेल. इथे देखील आडो बॅट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. फंबल होतील क्षेत्ररक्षक. एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट, एक रनआउट स्वरूपात आणि एक झेलबाद स्वरूपात, अशा 2 विकेट घेताना आपल्याला शिवम पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघ विनंती असेल बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे उभे राहा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. इथे आक्रमण आडव्या बॅटने प्रया कुदळेच्या बॅटमधून चेंडू सरळ हवा यात्रेला जाऊन पोहोचलाय. शिव छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार विक्राळ भूमिका करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. प्रया कुदळे इथे आक्रमण करताना पाहायला मिळेल. इथे देखील आडवा बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. झेल तर निसटलाय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 47 47 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक देत ओव्हर आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावांचा पाऊस पाडण्याची क्षमता नक्कीच फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. आक्रमण करावं लागतं कारण एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील लोवर फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे असतात. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. अशा प्रकारचे डॉट चेंडू झुंजार फायटर्स संघासाठी देखील गरजेचे आहेत. इथे देखील अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. धावचित स्वरूपात फलंदाज बाद. विकेट. स्वरूपात 7 धावा आहेत.
फलक 7 धाबसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 61 धाबा आहेत. इथे देखील फ्री हिट चेंडूचा घेतलाय. खरपूस खरपूस आणि खरपूस समाचार. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या धावा 67 तर 12 चेंडू 44 धाब्यांची खेळी प्रयाग कुदळेची पाहायला मिळाली आहे. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रयाग कुदळेच्या खेळीसाठी झाल्याच पाहिजेत. 67 बनवल्यात. 68 धाब्यांचं टार्गेट. टॉस आपण करतोय. अविनाशांना मोडक युवा मंच आणि त्यांच्या विरोधामध्ये चक्रधर फायटर्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन चला आदरणीय चंद्रकांत नाना साबळे आणि त्याचप्रमाणे आदरणीय आणि योगीजी साबळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते एलिमेटर मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करणार आहोत. 67 बनवल्यात. 24 चेंडू 68 धाब्यांचं टार्गेट. विनंती असेल बॅटर चला. चला बोथ कॅप्टन विनंती असेल शेवटचा आणि अंतिमचा कॉल तुमच्यासाठी आहे. आनंद ढवळे सर चला. दुसऱ्या बाजूने चक्रधर फायटर संघाचे कॅप्टन सोमनाथजी गोलते विनंती असेल या. नाणेफेक आपण लगेच संपन्न करतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लागोपाठचे 6 षटकार. मोडक यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाशांना मोडक युवा मंच संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे तर चक्रधर फायटर्स प्रथमतः फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सुरुवात लाजवाब होताना पाहायला मिळेल. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात तर अफलातून होताना पाहायला मिळाली आहे. हो मुश्किलें पत्थर सी उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगे जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. मिस टाइम शॉट. चेंडू उंच हवेमध्ये टिपलाय झेल. टिट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाद. विकेट.
चेंडूवरती रणजित षटकार खेळताना पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ईट का जवाब पत्थर से जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये शुभम मोडक देखील देताना पाहायला मिळालाय आणि रणजितला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. पहिली विकेट आली आहे आणि शुभम देखील दाखवतायत मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अगदी जबरदस्त गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळेल. हम भी किसी से कम नाही असं दाखवण्यामध्ये शुभम मैदानाच्या आतमध्ये यशस्वी ठरताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती रणजितला परतवण्यामध्ये यश आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोल मोडक 41 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर बोनस स्वरूपात 7 धावा येतील. षटकार 6 रन. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. अलहमदी कार्पेट फटका पाहायला मिळेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अगदी ज्या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही त्या चेंडूला पंच मृत स्वरूपाचा चेंडू घोषित करत असतात. डेड बॉलचा इशारा आलाय, अर्थात हा चेंडू पुन्हा एकदा करावा लागेल. धावफलकावरती अगदी 13 धाबा आहेत. फ्रीट अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. समोरच्या दिशेने आक्रमण आणि याचबरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार. मदतीने धावफलक 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अमोल मोडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते. आम्ही सातत्याने सांगत असतो वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. आज अमोल मोडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. गोलंदाज सज्ज होत आहे शुभम. सातत्याने एकाच संघामध्ये खेळताना आपण त्यांना पाहिलंय, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. रणनीती अवलंबावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. पंच हात फैलावतायत. कळवला जाईल वाईट चेंडू आहे. दंडित केले गोलंदाजाला अवांतर धावेने. धावफलकावरती 18. इथे देखील बॅकफूट वरती सरकले तर झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. पडझड जाणवतीये. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय, तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक पुढे सरसावेल. 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बाहेर जे आहेत समर्थक त्यांना विनंती असेल खेळाडूंना कृपया आवाज देऊ नका. इथे देखील आक्रमण. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
तर देखील अमोल मोडक नावाची चर्चा आपण केली आहे. वादळी खेळीला सुरुवात. अमोल मोडक नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे मैदानाच्या बाहेर फेकलेले पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 26 धावा आहेत. राजेंद्र आंबेकर साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलं ही पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून स्वागत. इथे शर्यत लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळवारा. चारण चौकार. षटकामध्ये फार मोठं आक्रमण शुभम मोडकच्या गोलंदाजीवरती होताना पाहायला मिळालंय. पहिलं षटक संपेल. धावफलकावरती 30 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आक्रमण आगीत आग ओकणारी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि लागोपाठचे 3 विकेट जर सुमित गायकवाड घेत असतील, सुमित शिंदे जर घेत असतील तर या ठिकाणी पारितोषिक येते. सुमित शिंदे ज्या वेळेस गोलंदाजी मार्कवर येईल आणि लागोपाठचे 3 विकेट जर सुमित घेत असतील तर प्रणवजी निगडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्रिकेट रसिकांची आलोट गर्दी. क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग. प्रथमतःच ऑक्शन पद्धतीने मात्र खेळाडू अगदी IPLच्या धर्तीवरती अर्थात वडकी गावातील क्रिकेटमध्ये पालखी मैदान प्रीमियर लीगच्या निमित्ताने खेळत आहेत. 30 धावा आहेत. षटक क्रमांक 2 सुमित गायकवाड. सुमित गायकवाड लागोपाठचे 3 विकेट घेत असतील तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु इथे एका बाजूने अमोल मोडक तर दुसऱ्या बाजूने गणेश चव्हाण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलक 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. लागोपाठचे 3 विकेट घ्या. प्रणवजी निगडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव जेव्हा इथे मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाचं नाव ठाव. वडकी आहे त्याचं गाव. क्रिकेटच्या मैदानावरती करायचंय मला फार मोठं नाव. आता म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. गणेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. धावफलकावरती नजर टाकूया. 37 धावा आहेत. हा चेंडू इथे यष्ट्यांच्या पाठीमागे झेल जरूर टिपलाय परंतु फ्रीट विसरून चालणार नाहीये. फ्रीट विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जातंय. धावफलकावरती 38 धावा. जीवनदान म्हणावं लागेल गणेश चव्हाणला. मैदानाच्या आतमध्ये जे मिळालं जातंय पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे साहेबांचं शुभागमन. संघाचे संघ मालक आहे त्याचप्रमाणे YouTube लाईव्ह सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. अभिजितजी मोडक साहेबांचं शुभागमन. आपलं ही PMPL स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज होतील सुमित. हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत ते 15 आणि बनवायच्यात अजूनही 29 धावा. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. फेकी थोडीशी उशिरा. तोपर्यंत एक धाव येईल. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शांत प्रकारचा खेळ. इथे धावसंख्येला ब्रेक थ्रू लावण्याचं काम या षटकामध्ये सुमित करतायत. चांगली गोलंदाजी आहे. बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर झालंय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जातंय. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 42 ऑन बोर्ड. 42 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जबरदस्त आयोजन. अगदी रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांचं करावं तितकं कौतुक थोडं असेल कारण एक चांगलं व्यासपीठ
गावातील खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत दीप एक्स्ट्रा कव्हर. शुभम चेंडू अडवतायत. डेड बॉल पंचांचा इशारा आला जातोय. अर्थात हा चेंडू पुन्हा एकदा करावा लागेल. इथे देखील आक्रमण होतंय. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. पुन्हा एकदा डेड बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डेट पंच नक्कीच घोषित करत आहेत. सुमित पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने अमोल मोडक नक्कीच पाहायला मिळत आहेत.
आक्रमण झालंय आणि याचबरोबर हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकं संपतील मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 48 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 20 धावा. 12 चेंडू 20 समीकरण पाहायला मिळेल. आक्रमण पहिल्या 2 षटकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू सरळ हवा यात्रेला जाऊन पोहोचलाय. बंगाली रसगुल्ला षटकार. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल घेण्यासाठी प्रयत्न सुमित नक्कीच करतायत. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 2 धावा यशस्वीरित्या येत आहेत. अब तक 56 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. 10 चेंडू 12 धाब्यांची गरज. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. पॉइंटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. इथे देखील 2 धावा आहेत. 58 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जातोय. अवंतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक 59 धावा. इथे देखील आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 59 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद होत आहे. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज अजूनही जी पाहायला मिळेल. मॅच महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी असलेली पाहायला मिळेल. इथे जो विजयी तो थेट मेगा फायनलच्या मध्ये दाखल होणार यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. इथे देखील आडवा बॅटने शिवम आक्रमण करेल. सीमा रेषेच्या लगत अगदी झेल टिपलाय आणि शिवमला देखील परतवण्यामध्ये यश. फलंदाज होईल बाद. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे आता 7 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज अजूनही विजयासाठी पाहायला मिळते. विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. विजय मिळवायचा आहे. विजयाच्या आकांताने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजत आहेत. कोण बाजी मारेल ह्या मॅचमध्ये अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी जर मैदानाच्या आतमध्ये सुरू राहिली तर नक्कीच विजयाच्या दिशेने अजूनही विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघ नक्कीच जाऊ शकतो. इथे आडवा बॅटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धाबा येतील. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 3 बनवल्या गेल्यात. 61 धावा. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज.
सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने सीमारेषेच्या अगदी बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. या अगोदरच सांगितलं होतं अमोल मोडक नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. सन्मानजनक चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय फॉलो थ्रू मध्ये. तिथे अगदी आपण पाहूया 1 धाव येताना पाहायला मिळेल. आणि याच बरोबर स्पर्धेतील पहिला संघ ठरलाय. ग्रँड फिनाल